नमस्कार मित्रांनो, आपण पैसे कमवत असतो आणि दुसऱ्या साईडला आपण सगळे पैसे संपवतो। बऱ्याच व्यक्तीला तर पैसे पुरत नाहीत म्हणून कर्ज काढलं जातं। मित्रांनो, ही फार घातक आहे। हे काही दिवसानंतर आपल्या लक्षात येईल, कारण आपण नेहमी उत्पन्नापेक्षा खर्च कमी केला पाहिजे आणि बाकीची बचत LIC ऑफ इंडियामध्येच केले पाहिजे, कारण ही सरकारची संस्था आहे। इथं आपल्याला इंटरेस्ट पण मिळतं, बोनस मिळतो आणि जे पैसे भरले त्याचं रिस्कवरेज पण मिळतं, म्हणजे ती पैशाची गॅरंटी मिळते। कारण खर्च गॅरंटेड असतात परंतु उत्पन्न गॅरंटेड राहत नाही आणि त्यासाठी इन्शुरन्सची गरज आहे। इन्शुरन्स म्हणजे संकटात पैसे मिळतात आपल्याला। संकट कधी येतील सांगता येत नाही, इन्कम कधी बंद होईल सांगता येत नाही आणि आता तर आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो। जिंदगीभर पैसे मिळतात। पूर्वी असे प्लॅन नव्हते। पूर्वी 15-20 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षे असे प्लॅन होते। तेवढाच बेनिफिट मिळायचा, इन्शुरन्स कव्हर आणि बोनस। त्याच्यानंतर पॉलिसी पण नवीन काढता येत नव्हती, कारण उतार वयामध्ये पॉलिसी मिळत नाही आणि हेल्थ कशी राहील हे सांगता येत नाही। हेल्थ चांगली असेल तरच इन्शुरन्स पॉलिसी मिळते। मित्रांनो, आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या आणि 8% इंटरेस्ट आहे। मित्रांनो, बचत खात्यावर कुठलीही बँक 8% देत नाही आणि बँकेमध्ये काय होतं, सेव्ह आणि क्रिएट होतं, म्हणजे पैसे थोडे टाकून आपली मोठी रक्कम जमा होते ना, त्याला क्रिएशन म्हणतो आपण। पण LIC ऑफ इंडियामध्ये पहिलं क्रिएट होतं, नंतर आपण सेव्हिंग करतो आणि जी क्रिएट अमाऊंट आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट दिलं जातं। जसं 5 लाखाची पॉलिसी केली, आपण भरतो 4,000 रुपयेच, परंतु 5 लाखावर आपल्याला बोनस दिला जातो। असं कुठेही होत नाही। म्हणून LIC ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे आयुष्यभर पैशाची साथ आहे मित्रांनो। जे भरलेच नाहीत, जे कमवलेच नाहीत, त्या पैशाची गॅरंटी। नोकरी परमनंट असेल तर सुद्धा आपण निरोगी राहू का नाही सांगता येत नाही आणि निरोगी असेल तरच नोकरी करता येतं। इन्कम कधी बंद होईल माहीत नाही। एक दिवस रिटायरमेंट तर नक्की होणार आहे, त्याच्यानंतर आपण कसं जगणार? आज पैसे आलेले पुरत नाहीत, आपल्याला उरत नाहीत आणि आपल्याला एक दिवस पैसे कमवायचे बंद झाल्यानंतर कसं चालवणार, हा मोठा प्रश्न आहे। ह्या प्रश्नाकडे जर आपण गांभीर्यानं बघून जर लक्ष नाही दिलं, प्लॅनिंग नाही केलं, तर आपणच आपल्याला खड्ड्यात घातल्यासारखं होईल। वेळ आलेली नसती। तर आजकाल आम्ही पाहतो ना, बरेच व्यक्ती टाळाटाळ करतात। मित्रांनो, आम्हाला टाळत नाही, ती तुम्ही तुमच्या परिवाराला स्वतःला टाळताय। आज तुम्हाला पैसे पुरत नाहीत, आम्ही मान्य करतो, परंतु का पुरत नाहीत? आपण आपले खर्च कमी करत नाही। खर्चाला पहिलं प्राधान्य देतो आपण। मोबाईल, TV, 2 व्हीलर, 4 व्हीलर आपण कर्ज काढून घेतो, परंतु तेच पैसे बचत करत नाही। खर्चावर नियंत्रण आणलं आणि बचत केली तरच आपल्याला पुढचे संकट सुटू शकतील किंवा आपल्याला पैसे जमतील किंवा वाढतील। आपण असं नाही केलं तर पैसे किती कमवा तुम्ही, ऑटोमॅटिक खर्च वाढतो आणि कसे पैसे संपले हे पण आपल्याला कळणार नाही। आपल्या आयुष्यामध्ये जे लायबिलिटी, आपली जिम्मेदारी वाढत असते आणि पैसे कमवायचं कमी होत चाललेलं आहे। हा फार मोठं संकट आहे। त्याच्यासाठी आता पेन्शन कोणालाच नाही, आपलं उत्पन्न बंद झालं, आपण कसं जगणार? आपण कधी विचार केला आहे का? आता LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, फक्त 15 वर्षे भरायची आणि आपल्याकडे आज पैसे येत आहेत, आपण पैसे कमवतो म्हणून आपल्याला पैशाची किंमत राहत नाही। ज्यावेळेस पैसे उत्पन्न बंद झालं त्यावेळेस आपल्याला पैशाची किंमत कळेल, परंतु त्यावेळेस तुम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता येणार नाही। मित्रांनो, वेळ ही फार मोठी ताकद आहे। वेळेच्या अगोदर कुठलंही काम केलं तर नक्की फायदेशीर असतं। जसं तुम्ही विचारा एखाद्या विद्यार्थ्याला नापास झाल्यावर वेळेची किंमत, एखाद्या रुग्णाला विचारा, एखाद्या घराची चोरी झाल्यावर त्याला विचारा, कुठलंही नुकसान झालेलं, एखाद्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात बघा लोक, त्याला पैशाचं महत्त्व विचारा, एखाद्या विधवेला विचारा, एखाद्या रिटायरमेंट माणसाला विचारा पैशाचं महत्त्व। त्यांच्या जी चुका झाल्या ती तुमच्या दुरुस्त होतील, त्यांच्यासाठी त्यांच्याशी चर्चा करा, तुमच्या लक्षात येईल। आणि शेतकरी पेरणी का करतो? आपण मुलाला शाळेत का पाठवतो? घराला कुलूप का लावतो? मला सांगा ना, गाडीला 2 व्हीलर, 4 व्हीलरला ब्रेक का लावतो? कारण हे सुरक्षिततेचे साधन आहेत। सेफ्टी महत्त्वाची असते। गाडीला ब्रेक न लावता आपण गाडी चालवतो का? आणि चालवल्यावर काय होईल बघा। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला LIC ऑफ इंडियामध्ये बचत पण होते, बचतीचे बेनिफिट मिळतात आणि सेफ्टी पण मिळते आणि लिक्विडिटी पण आहे। 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात। आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, तो बंद होणार आहे। 8% इंटरेस्ट देतो का कोणी सेव्हिंगला? आपण 8% देतो सेव्हिंगला इंटरेस्ट। त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या। आता मार्चमध्ये जर आपण पॉलिसी घेतली तर वर्षभराचा बोनस मिळतो आपल्याला आणि आपल्याला जर पॉलिसीचं वर्ष कमी करायचं असेल तर 1 वर्ष बॅकडेट पण करता येतं। खूप फायदे असतात, म्हणून मार्चमध्ये बरेच लोक पॉलिसी घेतात। मित्रांनो, पॉलिसी घेण्यासाठी सुवर्णसंधी, ही सरकारची पॉलिसी आहे, धोका नाही, भीती नाही। किती तर कोऑपरेटिव्ह बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात, आपलं पैसे कमवायचं संपतं आणि आपल्याला नंतर आपल्या लक्षात येते की आपण चूक केली आहे। मित्रांनो, व्यावहारिक जीवनामध्ये चुकीला माफी नसते। नुकसान झाल्यावर कळून उपयोग होत नाही, नुकसान होण्याच्या अगोदर जागा झाला पाहिजे। घराला चोरी झाल्यानंतर चुका आपल्या लक्षात येऊन उपयोग होत नाही आणि कुणीही बोलून काही फायदा होत नाही। त्याच्या अगोदर सतर्क राहणे हे आपल्या हातात आहे।
पैसे इन्क्रीज केले पाहिजे, उत्पन्नापेक्षा कमी खर्च केला पाहिजे, बचतीला प्राधान्य दिलं पाहिजे. LIC ऑफ इंडियामध्येच का बचत करायची की सरकारची संस्था 1 रुपया पण बुडत नाही. बाकी ठिकाणी पैसे आपले भरलेले मिळत नाहीत. आपण पाहतोय ना किती बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या, आणि वापरता पण पैसे येतात, यूज करता येतात. नेहमी लिक्विडिटी 1 वर्षानंतर आपल्याला पैसे वापरता येतात. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन लवकरात लवकर घ्या, बंद होणार आहे. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्यासाठी काही तयारी करत नाही त्यावेळेस आपण धोका खात असतो, परंतु बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास कळतं. जसं मी म्हणलं ना, एखाद्या मार्क कमी पडल्यावर विद्यार्थ्याला त्याची किंमत कळते. एखाद्या रुग्णाला एखाद्या आजारामध्ये तो ग्रासून गेला आणि शेवटच्या स्टेजला असेल तर त्यावेळेस त्याला कळतं की आपण लवकर दवाखान्यात आलो नाही. जसं घराला आपण कुलूप लावलं नसेल किंवा साधा असेल किंवा दारावर दार नसेल, काही सेफ्टीत कमतरता असेल, नुकसान झाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपण काही प्लॅनिंग करायला पाहिजे होती ते केलं नाही. असं होऊ नये म्हणून आपलं जे इन्कम आपण करत असतो ते कंटिन्यू आपल्या घरात येण्यासाठी आपल्याला हा करार करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त आहे, लगेच पैसे 1 वर्षानंतर वापरता येतात, इन्क्रीज पण होतात पैसे आणि ग्रोईंग होतात आणि सेफ पण राहतात. कारण सेफ्टी आज मार्केटमध्ये कुठंच मिळत नाही. बऱ्याच मोठमोठ्या बँका पण बंद पडतात. म्हणून लवकरात लवकर प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे, कारण 8% इंटरेस्ट देणं कुणालाही परवडणार नाही, कुठल्याही संस्थेला सेव्हिंगला. आणि लाईफ टाईम इन्शुरन्स आहे, लाईफ टाईम मनी बॅक आहे. ओके, थँक्यू.